नमस्कार मंडळी, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आलेलो आहोत आटपाडीमध्ये आणि आटपाडी नगरपंचायतीची निवडणूक लागलेली आहे. 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. परंतु या आटपाडीकरांचा कौल नक्की कोणाकडे असणार आहे? या आटपाडीकरांना एक नगराध्यक्ष पदाचा नवा चेहरा म्हणून लोक कुणाकडे बघणार आहेत हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर ही जी मंडळी बसलेली आहेत ही काही कोणत्या राजकीय पक्षाशी जोडलेली नाही, एक सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिक आहेत. त्या ज्येष्ठांचं मत काय आपण जाणून घेणार आहे. निवडणुकीचं वादळ आता सुरू झालेलं हे तुम्हाला माहितीच आहे. नगराध्यक्ष कसा पाहिजे? नवीनच पाहिजे. नवीन पाहिजे. बर, एकीकडे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये असलेले 3 उमेदवार आहेत. युटी जाधव सर आहेत, रावसाहेब सागर आहेत आणि सौरभ पाटील आहेत. हे आटपाडीचं चित्र हा तिन्हीतला एक चेहरा कोण बदलू शकतो? उच्च शिक्षित चेहरा कोण? हे विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केला जातो. ते उमेदवार तर माहित आहेत तुम्हाला? उमेदवारच माहित नाही. तुमच्यापर्यंत प्रचारात काय पोचले? नाही पोचले. मग कसा असला पाहिजे नगराध्यक्ष? नवीन पाहिजे. नवीन असला पाहिजे. तर ज्येष्ठ लोकांसाठी काय काय त्याने योजना केल्या पाहिजे काय वाटते त्यांना सर्व सुविधा ज्येष्ठांना? बरं. तर दुसरे काका आपल्यासोबत आहेत. मला सांगा, निवडणूक लागले हे तर माहिती आहे. नगराध्यक्ष पदाचे 3 चेहरे रिंगणात आहेत. हे 3 चेहरे तुमच्या ओळखीचे आहेत का? या आटपाडीच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करणारे कोणता चेहरा आहे? तसं तर सांगू शकत. सांगू शकत नाही. ज्येष्ठ म्हणून तुमच्या अडचणी सोडवेल, तुमच्या सुखादुःखात उभा राहील असा कोण चेहरा वाटतो? इकडे युटी जाधव आहेत, सौरभ पाटील, रावसाहेब सागर. तसे काय सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. पण नगराध्यक्ष कसा पाहिजे तुम्हाला? नगराध्यक्ष काम करणारा पाहिजे, व्यवस्थित चालण्याचा पाहिजे आपल्याला. तुम्ही कोणत्या वार्डात येता? 12. तिथं कोण कोण उभा आहे? वार्डातल्या कोण समस्या मिटवलं वाटते तुम्हाला? डॉक्टर मिटवते. खात्री आहे तुम्हाला? ते डॉक्टर होते, डॉक्टर सोडून त्यांनी राजकारणात काय येण्याचं ठरवलं काय वाटतं? काय आपल्याला तर काय नाही, पहिल्यांदा तुमच्या सोडवण्यासाठी ते येतील मदतीला. तर मंडळी, हे होते सामान्य मतदार की ज्यांना राजकारणात काय देणं घेणं पडलेलं नाही, परंतु नगराध्यक्ष हा आपल्या अडीअडचणीमध्ये उभा राहणारा असावा, आटपाडीचा बदल घडवणारा असावा असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. निवडणूक लागल्या माहितीये तुम्हाला काय? त्यातले मला काय काहीच कळलं. कोणत्या वार्डात नाही येतो तुम्ही? वार्ड क्रमांक किती तुमचा? 14. तिथं कोण कोण उभं राहिले हे तर माहिती आहे का? कोणच माहिती नाही. प्रचार चालू झालाय. कोणी प्रचारासाठी तुमच्या घरी आलं? कोण आलं? आज दिवस सगळे जाते. कोण कोण? पंचायत नाही. कोण कोण उभा आहे तुमच्या वार्डात? अनिल शेटे काय हा, जातात. मला सांगा, तुमच्या वार्डात भविष्यामध्ये तुमच्या अडचणी किंवा काही तुमचे प्रश्न असतील तर कोण सोडवू शकेल? ते काय सांगते कोणी सोडवू शकाल? आतापर्यंत तुमच्यासाठी काही नाही तसं काय नाही, सांगता येत नाही. आमच्याकडे कोणी नाही का? आम्ही आहे राहणार राहा, त्यामुळे आम्हाला तुम्ही इथलंच का? निवडणूक लागलेली माहिती आहे तुम्हाला. नगराध्यक्ष पदासाठी 3 चेहरे रिंगणात आहेत. 4था पण एक आहे जो अपक्ष गुरुत्वरी म्हणतात. तर मला सांगा, आटपाडीचा नगराध्यक्ष म्हणून तुम्ही कोणाला पसंत केला? नगराध्यक्ष भाजपचा असो किंवा शिवसेनेचा असो, नगराध्यक्षांना समाजासाठी काम करणं महत्वाचं असतं. राजकारणी मोठ्या नेत्यांच्या सांगण्याहून गोरगरिबांना कुठं तर मदत केली पाहिजे, कुठं तर त्यांच्या अडचणी सोडवल्या पाहिजे अशी अपेक्षा जो कोणी भावी नगराध्यक्ष होईल याच्याकडे एवढीच अपेक्षा आहे. तुम्ही ज्या अपेक्षा व्यक्त केल्या
या तिन्हीतला कोणता चेहरा पूर्ण करू शकतो? यातून चर्चा तर सध्या भाजपची आहे, पण वाटतं शिवसेनेचा होऊ शकतो, कारण की आता हवा शिवसेनेची चालू आहे. हवा शिवसेनेचे उमेदवार औषध सागर यांनी 5 वर्ष सरपंच पद भोगलेलं आहे. त्यांनी त्यावेळेस काय काय विकास काम केले? विकास कामं तर माझ्या नजरेत तर त्याने काय आज केलेलं नाही, कारण की त्यांनी स्वतःचा बिझनेस हेच बघडलेला आहे आज. आणि केलं असलं तर त्यांच्या वार्डात केलं असेल, आमच्या वार्डात तर आज काय केलं असं तर माझ्या नजरेत. तो वार्ड क्रमांक आमचा पाटीलमाळा पांढरेवाडी. किती क्रमांक येते? तिथून कोण कोण उभा आहे? तिथून आमच्यातले आमचे एक चुलते आहेत, उबराव नाना, गुलाबांना पाटील यांची चूल, आणि काळेबाग म्हणून आहेत, पंकज काळेबागची मम्मी कोण तर आहे. वार्डाचा विकास कोण करू शकतं? गुलाबांना जी सुन गुलाबांना हे करू शकते आमच्या वार्डातून. चुलते आहेत म्हणून नाही, तर त्यांनी आज सर्वांचे बाजू ऐकून घेतलेले की माझ्या तर नजरेत आलं, तुम्ही गोरगरीब त्यांच्याकडे गेला तर त्यांना कधी तुम्ही डावलं एवढं मी ऐकले, मी स्वतः नजरेनं पाहिजे. तर मंडळी, हे होते सामान्य मतदार की वार्डामध्ये विकास असेल किंवा आटपाडीचा विकास असेल त्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली. मतदार आहेत कोण कोण उभा आहे तिथं? सौरभ या थेट साठी त्यांची उमेदवारी आहे. मला सांगा, तुम्ही ज्या वार्डात येतो सगळ्यांच्या वार्डात, त्या वार्डामध्ये एकीकडं बाळासाहेब ठाकरे असतील किंवा भविष्यात तुमच्या आणि अडचणीमध्ये या दोन्हीतला चेहरा कोणता मध्ये? बाळासाहेब ठाकरे यांना लोकांनी संधी दिली होती निवडणुकीत. मी काय विकास काम केले हे तुम्ही भिंगेवाडीचे रहिवासी का? चौंडेश्वरी. ओके, चौंडेश्वरी. नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये 3 उमेदवार आहेत. इकडे सौरभ पाटील असतील, जाधव सर, रावसाहेब सागर. त्या आटपाडीच्या भवितव्याचा विचार करून, विकासाचा विचार करून कोणता चेहरा चांगला आहे? तर मंडळी, काही अजून जे आटपाडीचे मतदार आहेत त्या मतदारांना आपण भेटणार आहे, त्यांच्याशी संवादही साधणार आहे, त्यांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत ते जाणून घेणार आहे. मामा नमस्कार. नमस्कार. आटपाडीचं बोला बिंदास. उमेदवार असला म्हणताय कोणत्या वार्डात उमेदवार आहे तुमची? नाव सांग. नाव सांग. नऊ मध्ये वार्डामध्ये काय काय भविष्यात विकास काम करणार आहे आणि तुम्हाला मतदारांनी का संधी द्यायला? सदस्य एक बार मी होतो सदस्य. मागच्या टाइमला बिनविरोध म्हणजे माझी पत्नी सौ रेखा आनंदराव. आता भारतीय जनता पार्टीने मला संधी दिली. मला माझ्या वार्डात मला सीट मला पक्षाने दिले. मी त्यावेळी सदस्य असताना माझ्या वार्डामध्ये प्रधानमंत्री घरकुल योजना, वसंत घरकुल योजना, समाई घरकुल योजना त्या माध्यमातून साधारण 155 घरकुल देण्याचा माझ्यासाठी मी प्रयत्न केला आहे. माझ्या गल्लीमध्ये, माझ्या वार्डामध्ये पाईपलाईन, कॉन्क्रीट रस्ते, या सगळ्या गोष्टी या टप्प्यात पूर्ण केलेल्या आहेत. 90% काम माझ्या परीनं, माझ्या गरीब कुटुंबाच्या मी सदस्य असताना माझी परिस्थिती जरी माझी मोठी नसली तरी त्या राजकारणाचा, माझ्या प्रशासनाचा फायदा घेऊन माझ्या लोकांपर्यंत पूर्ण ताकदीनं पोहोचवला. या माझ्या लोकांनी, माझ्या समाजानं माझ्यावर एवढं प्रेम केलंय. मला 6 वर्ष
हिंदीत येऊन सुद्धा आता सुद्धा मला तिकीट दिल्यानंतर लोकांच्या भावना आनंदराव यावेळी ह्या सांगतात मी जेवढं समाजावर प्रेम करत नाही, या समाजानं मला एवढं मोठं पद दिलं, समाज आजही माझ्यावर ताकदीनं प्रेम करतोय, माझ्यासाठी समाधानाची बाब आहे. म्हणून लोकांनी मला आणि माझ्या नेत्यांनी ही सगळ्याच वातावरण तपासणी करून मला संधी दिल्या. मी साधा माणूस आहे आणि यापुढे नगरपंचायतच्या नगर विकासाचा कनेक्ट डायरेक्ट कलेक्टर ऑफिसची असतो, नगर विकास असतो आणि माझ्या समाजासाठी मागासवर्गीय समाजासाठी मला एक महाराज धरपून महाराजाची सोसायटी तशा सिटीमध्ये असतात, तशी माझी लोक 1 BHK 2 BHK मध्ये कशी राहतील यासाठी मी 100% प्रयत्न करणार आणि त्यांना मूलभूत सुविधा कशा देण्याचा प्रयत्न करीत. ती माझ्या सौ रेखा आनंदराव यावेळी निवडून आल्यानंतर मी 100% त्यासाठी आम्ही दोघं प्रयत्न करणार आणि भारतीय जनता पार्टीची शेवट दिल्लीपासून ते गावापर्यंत सत्ता आहे, त्या सत्तेचा वापर माझे नेते माननीय अमरसिंह बापू देशमुख आणि गोपीचंद पडळकर साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या ताकदीचा वापर केल्याशिवाय मी राहणार नाही. माझ्या प्रभागाचा 100% विकास करणार. त्यामधून माझ्या विभागामध्ये पूर्वी कसं होतं, गल्ली होती, आता मला गवती माळा परत मुलांकी ह्या जरा वाड्या वस्तीच्या ती नवीन माझ्यासाठी प्रश्न आहेत. त्या प्रश्नाचा अभ्यास करून त्याही लोकांना मी न्याय देण्याचा 100% प्रयत्न करतो. तर मंडळी होते उमेदवार, आपण उमेदवारांशी सुद्धा राऊंड सुरू करत असताना चर्चा केली आहे. दुसरे आपले सामान्य मतदार आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहे. नमस्कार. नमस्कार, काय चाललंय? बसलाय निवांत? मिस्टामध्ये मोडता. मला सांगा, आता निवडणूक लागल्या आठवडी, तुम्ही कोणत्या वार्डामधून येता? 10 नंबर. तिथं कोण कोण उभा आहे? शिक्षक मंडळ आणि शिक्षकांतराव मंडळ. आता ही जी मंडळी उभा आहे, तुमच्या वार्डातल्या लोकांच्या अडीअडचणी सोडवणे, काही प्रश्न असतील ते सोडवणे, त्यातला कोणता चेहरा तुमच्या अडीअडचणीमध्ये उभा राहतो? पहिले काही दोन्ही पण नवीनच आहे. तिने पण आता पुन्हा कार्य कसं आहे सांगता येईल. आता परवा मला सांगा, आटपाडी नगराध्यक्ष पदाच्या थेट शर्यतीमध्ये 3 उमेदवार आहेत. एकीकडं युती जाधव सर आहेत, रावसाहेब सागर आणि आटपाडीचा विकास कोण करतो? 2 ओबीसी आहेत, शिक्षण पण ओबीसी आहे, पण कोण हिंदीमधून का पाहिजे? अन्याय केलाय मराठी आम्हाला त्यासाठी आम्हाला बदल पाहिजे ओबीसीच्या माणसाला. दोन चेहरे ओबीसीच आहे. युती जाधव रावसाहेब सागर. रावसाहेब सागर पहिल्यांदा केलंच म्हणते त्यांनी का नाही? काय असं ऐकायला काय केलं असं ऐकायला मिळते. तर मंडळी हे होते सामान्य मतदार, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्याच आहेत आणि पुढच्या सुद्धा सामान्य लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. निवडणूक लागली हा नगराध्यक्ष पदाची, कोणत्या प्रभागामधून येतात म्हणून? काय नंबर कोण कोण उभा आहे? रे शशिकांत राऊत, परत होते दौंडे
दहा नंबर प्रभागामधून येतात. नगराध्यक्ष पदासाठी 3 चेहरे रिंगणात आहेत. कोण कोण आहे माहिती आहे? किती आता नाव सांगितली इकडे युवती जाधव आहेत, रावसाहेब सागर आणि सौरभ पाटील. नगराध्यक्ष पदाचे 3 चेहरे आहेत. 10 नंबर मला तसले वाचायचं थेट ना नगराध्यक्ष पदासाठी तसलं मला काय रावसाहेब सागर एक कळत आहे नाही. नाव सांग की सौरभ भैया आहे सौरभ पाटील, रावसाहेब सागर, युवतीचा. असली ती तर आम्हाला काय माहिती 10 नंबर 10 नंबर सांगा बरं ठीक आहे चला. दुसरे जे मतदार आहेत इथले त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे. मला सांगा तुम्ही प्रॉपर कोणत्या प्रभागामध्ये तिकडून कोणती उभा आहे? बाळासाहेब हजार आहे विनायक पाटील आहे आपल्या बाजूला मला सांगा तुम्ही ज्या वार्डात येता त्या वार्डाचा भविष्यात कोण विकास करेल वाटतं? ही निवडणूक विकास होत चालला निवडणूक त्याचा विकास जनतेला दिसत त्या हिशोबाने ते मतदान करतील. असं नाही की बाबा त्याला पूर्ण हे करायचं आहे मग त्याला विकत घ्यायचं आहे आपली काही गोष्ट नाही. त्या निवडणुकीमध्ये मतदार विकला जाणार. काय सांगता येत त्याची मी काही गॅरंटी देऊ शकत नाही. अशा लोकांना काय चाललं? अशा लोकांना एकच सल्ला देतो आणि माझी पण ही विनंती आहे निवडणूक आयोगाला की त्यांनी बॅलेट पेपरवर ही मतदान घ्यावं. कारण जनतेची दिशाभूल करण्यासाठी काय निवडणूक आयोग काय करते की आपल्याकडनं मतदान बटणं दाबून घेते आणि रिझल्ट लागतो दुसरा. असं बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पण वाटतंय का नाही वाटत? बिहारमध्ये पण झालेलं आहे आपल्या महाराष्ट्रात पण झालेलं आहे. ठरायला खोटा आहे तेवढं तुम्ही सांगा पण नाही ना. बरं मला सांगा 2 चेहरे 3 चेहरे आहेत प्रभागामध्ये. कोणता चेहरा तुमच्या भविष्यात अडचणीची होईल? कसं आहे विकास जे करत ते सोडू शकतो त्याचा काय विषय नाही. पण थेट नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा 3 लोक रिंगणामध्ये आहेत. त्यातला कोणता चेहरा या आटपाडीचा विकास करेल? कसं आहे नावं सांगण्यापेक्षा त्यांचे कर्तृत्व जे आहे ते सांग आणि जनतेला सगळं माहित आहे. त्यामुळे कसं आहे आता नावं सांगणं म्हणजे कसं होते माहित आहे का 2 लोक सत्तेत नव्हते ते रावसाहेब सागर होते. त्यांनी नगर ग्रामपंचायत सत्ता भोगली. भोगलेले आणि दुसरं जे काय नवीन आहे ते दोन चेहरे आहेत. युवती जाधव आणि सौरभ पाटील असतील. ते पण आहे बरोबर आहे. उच्च शिक्षण चेहरा म्हणून तुम्ही कोण आता बघताय? कसं म्हणतात शिक्षणाच्या बाबतीत म्हटलं तर युवतीकडे बघितलं जात शिक्षणाच्या बाबतीत आणि सत्ता ज्याने भोगून ज्यांना अनुभव आहे बाबा या राजकारणाचा किंवा काय कामाचा कशा स्वरूपात काम करायचं आहे ह्या बघितलं जातं तर ह्या दोन्हीकडे बघितलं जातं किंवा सौरभ या रावसाहेब साखरे दोन्ही टक्करीने नेते. प्राधान्य विकासाला कोण देऊ शकते तिन्ही पैकी? काय आता जनता सांगू शकते. जनता फक्त माझी एकच विनंती आहे फक्त की इथून थोडं निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं. त्यांना विचारायचं बोलणार आहे? बोलते कोणत्या प्रभागामधून येतात? आम्ही 10 नंबर मधून येतो. चेहरे कोण कोण आहेत? चेहरे म्हणजे आमची भावाची मंडळी प्रीती सूरज हजार आणि आमचे मित्र चंद्रकांत दोंडे त्यांची भाऊच आणि शशिकांत राऊत यांची मंडळी अशी 3 उमेदवार आहेत. मला सांगा 3 चेहरे रिंगणात आहेत नगराध्यक्ष. कोणता चेहरा या आठवडीचा विकास करेल? मला तर सध्या तुम्हाला सांगण्याचा अंदाज म्हणजे युवा पिढीला या वेळेला प्राधान्य दिलं पाहिजे. युवा पिढीला त्यामुळं सौरभ भैयाचं नाव मी पुढे देऊ शकतो. विकास काम सौरभ भैया करू शकतील का तर करू शकतील. नमस्कार मंडळी, आपण आलेलो आहोत भिंगेवाडीमध्ये आणि भिंगेवाडीमधील मतदारांचा कौल घेण्यासाठी आलेलो आहोत. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. प्रकाश क्रमांक 16 आहे. कोण पदासाठी
बाळासाहेब वगैरे भाजपकडून विनायक पाटील ते 2 उमेदवार म्हणजे मला सांगा आजपर्यंत बाळासाहेब आता तुम्हाला सांगायचं म्हणजे तर बाळासाहेब आंबेडकर लोकांनी निवडून उमेदवार बघूनच निवडून दिले. बाळासाहेब आंबेडकर यांनी हिंगोलीच्या एक प्रकारे पूर्णपणे कायापास करून टाकलेला आहे. सर्वांगीण विकास केलेला आहे त्यांनी. हिंगोलीचे सर्वप्रथम शिक्षणाचा भाग आला तर शिक्षणात भाग म्हणजे शाळा तुम्ही स्वखर्चाने शाळेचं कुठेतरी किती प्रकारे शाळा केली. गावागावामध्ये समाज वगैरे लावून गल्ली गोळाची रस्ते घेतली आणि पाण्याची चिंता महत्वाची. आपल्याला पाणी येत होतं पण परंतु खूप कमी पाणी येत होतं. पावसाळ्या बाजारांच्या कारकिर्दीमध्ये पाणी खूप प्रमाणात देखील त्यांनी 2 दिवस अगोदर त्यांच्या स्वखर्चाने केली. स्वखर्चाने केली. स्वखर्चाने चांगली एवढी त्यांनी समाधान उमेदवार आहे ते कल कुणीला कल तर पूर्णपणे या 16 नंबर क्रमांकाचा अपमान करीत त्याप्रमाणे माणूस म्हणून माणूस म्हणून बाहेर म्हणलं तर त्यांचा स्वभाव असतानाच मन मिळावा आहे सर्वांनी. खूप साधा स्वभाव आहे, मोळा स्वभाव आहे आणि कोणीही त्यांच्याकडे कसलीही जर स्थिती असेल जाऊन तर पहिली ते क्लिनिंग करतात. आमचा आहे ना हो गेले भरपूर वेळा गेले. आमच्या जसं मुस्लिम समाजाच्या काही त्यांना कार्यक्रम असेल काय असेल त्यावेळेस गेल्यानंतर आमचा मोहरम सण असतो आठवडी गेली त्यावेळेस ते आम्हाला तुमच्या पूर्णपणे मन मोकळेपणाने ते आम्हाला मदत करतात. आमच्या पूर्ण कार्यक्रमामध्ये इकडं नगराध्यक्ष पदासाठी 3 चेहरे रिंगणात आहेत. युती जाधव कोण करेल तसं सांगायचं म्हटलं तर शिवसेना राहील. पाहिलं तर विकास शिवसेनेने तिच्या संघटनेने केलेला पण आम्हाला एक पता नाही. मतदार तुम्ही इथलं सभा करून या प्रभागामध्ये काय अडचणी होत्या आणि त्या कोणी सोडवलेल्या आहेत आणि ते पुढे कोण सोडवू शकतात. आता कसं म्हणतो आतापर्यंत सरपंचांनी बाळासाहेब आघाडींनी आमच्या वार्डातलं काम पूर्ण केलेलं आहे त्यामुळे ती सोडवणार आमची इथून पुढे सोडवणार केली त्यामुळे आम्ही त्यांच्या वाढला कंपनी त्यांच्याकडे सत्ता होती काही काळ त्यांनी सत्तेत असताना कामं केलेत का नाही कामं केली कसं असते ग्रामपंचायतमध्ये सुटी निधी जादा येत नाही छोट्या निधीतून त्यांनी काम भरपूर केले. गावात कधी आम्ही काही कारणामुळे गेलो तर आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यांनी त्यामुळे आम्ही त्याच्या मागे आहे. काही युवकही आपल्यासोबत आहे आपण त्याची सुरुवात प्रवास साधणार आहोत. प्रभाग क्रमांक 16 मध्ये काय विकास झालाय विकास झाला जॉब घातले कलर काम केले असं नाही करायचे वस्तू केले. आम्हाला पाण्याची सोय कमी होते 8 दिवसांनी होते आता 1 दिवस आड येते पाणी आम्हाला. आता इथं इंजिनियर महेश कुमार पाटील इथं आहे. विकासाचा शहर असा पद्धतीने 12 चेहरा हे नगराध्यक्ष पदाच्या त्याच्यातला कोणता चेहरा चांगला जो विकास करू अध्यक्ष उभा केली सुंदर चेहरा तुमचा चेहरा कोण चेहरा माहिती आवाज माणदेशाचा माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.